Namaskar, dear student. I welcome all of you in our online classes. I am Ramesh Nihul. Today we are going to start first lesson in our textbook, An Astrologer's Day. An Astrologer's Day is written by R.K. Narayanan. Here is given icebreaker activity. See in your textbook, page number 1. First activity is given here. Complete, discuss with your partner and complete the activity. In first column there is given strength, and in second column there is given why do you feel so. Third column, dream career. In first column there is given painting and drawing. जर तुम्हाला पेंटिंग ड्रॉविंगमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्हाला त्याची हॉबी असेल पेंटिंग आणि ड्रॉविंगची, म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे तुमची पॉवर, तुम्हाला कशामध्ये हॉबी आहे, पेंटिंग ड्रॉविंगमध्ये हॉबी असेल, यू कॅन व्हिज्युअलाइज, यू कॅन एक्सप्रेस. पेंटिंग थ्रू तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता, बघू शकता, व्हिज्युअलाइज करू शकता आणि स्वतःला एक्सप्रेससुद्धा करू शकता. हा झाला तुमचा इंटरेस्ट झाला. आणि तुम्हाला जर ही हॉबी असेल, हा इंटरेस्ट असेल पेंटिंग ड्रॉविंग, तर यू कॅन बिकम ए कमर्शियल आर्टिस्ट. अशा प्रकारचे फील्ड यू कॅन चूज इन युअर फ्युचर. तुमच्या भविष्यात तुम्ही चूज करू शकता आणि आतापासून त्याची प्रॅक्टिस करू शकता. यू कॅन बिकम ए कार्टुनिस्ट फॉर न्यूजपेपर. न्यूजपेपरसाठी तुम्ही कार्टुनिस्टसुद्धा बनू शकता. अँड यू कॅन अर्न मोर अँड मोर इन युअर फ्युचर. अनदर हॉबी इज गिवन हेअर, डान्सिंग. डान्सिंग जर तुम्हाला येत असेल, त्याचं पॅशन आहे तुम्हाला डान्सिंग करण्याचं, एक्सप्रेशन करत आहे तुम्ही स्वतःला, तर कोरिओग्राफर तुम्ही होऊ शकता. कोरिओग्राफर अँड आर्टिस्ट तुम्ही बनू शकता. सिंगिंग इज युअर हॉबी. व्हॉइस मॉड्युलेशन, तुम्ही व्हॉइसमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, सिंगिंगमध्ये इंटरेस्ट असेल, यू कॅन बिकम ए सिंगर. देन म्युझिक, यू प्ले व्हेरियस टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट. तुम्ही जर व्हेरियस टाईपचे ऑफ म्हणा किंवा यू आर इंटरेस्टेड इन वन इन्स्ट्रुमेंट, ऑर्गॅनिस्ट म्हणून तुम्हाला बनायचं असेल, तर यू आर इंटरेस्टेड इन म्युझिक. म्युझिकमध्ये असेल, पॅशन आहे तुमचं ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, अँड टू गेट ए पीस अँड रिलॅक्झेशन, तुम्हाला त्याच्यापासून सॅटिस्फॅक्शन भेटते, समाधान भेटत असेल, तर यू कॅन बिकम ए म्युझिक कंपोजर. यू कॅन बिकम म्युझिशियन इन युअर लाईफ. यू कॅन चूज दिस करियर. ॲक्टिंगमध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर इनॅक्टिंग ॲज पर सिच्युएशन. आणि तुम्ही याच पर सिच्युएशन जशी येत असेल त्याच्यामध्ये तुम्ही ॲक्ट करू शकत असाल, तर यू कॅन बिकम ए ॲक्टर. यू कॅन बिकम ए ड्रामा ॲक्टर. यू कॅन बिकम ए सिरियल ॲक्टर. सिरियल्स चालतात, त्या सिरियल्समध्ये ॲक्टर बनून फिल्मी ॲक्टर तुम्ही बनू शकता इन दिस वे. मेकिंग व्हेरियस काइंड्स ऑफ डिशेस. तुम्हाला जर समजून घ्या, जर गर्ल्स ऑर बॉईज ऑल्सो, इफ यू आर इंटरेस्टेड इन मेकिंग व्हेरियस काइंड्स ऑफ डिशेस, लव टू मेक फूड, तुमचं पॅशन आहे वेगवेगळे प्रकारचे डिशेस बनवणे, यू कॅन बिकम ए शेफ अँड यू कॅन टेक ए जॉब इन हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये देर आर द 5 स्टार हॉटेल्स, तर तिथे तुम्हाला शेफ म्हणून जॉब मिळू शकते. आस्क क्वेश्चन, तुम्ही क्वेश्चन जर विचारू शकत असाल चांगल्या प्रकारे. कॅन रेज क्रिटिकल इश्यू, तुम्ही विषय उपस्थित करू शकता. यू कॅन न्यूज अँकर, तुम्ही न्यूज अँकर बनू शकता, एक जर्नलिस्ट बनू शकता, पत्रकार तुम्ही बनू शकता, जर तुम्ही चांगले क्वेश्चन इंटरव्ह्यू घेण्याचं स्किल तुमच्यामध्ये असेल तर. राईट स्टोरीज, कॅन अरेंज डिफरंट आयडियाज अँड इव्हंट. वेगवेगळे आयडिया तुम्ही जर एकत्रित करू शकत असाल, राईट स्टोरी करू शकाल, तर यू कॅन बिकम ए रायटर, स्टोरी रायटर, नॉव्हेलिस्ट, ड्रॅमेटिस्ट you can become. Persuade, can convince anyone. You have a skill of
पर्श्युएट करणे म्हणजे मन वळविण्याचं स्किल तुमच्यामध्ये असेल, यू कॅन बिकम ए सेल्समन अँड बिझनेसमॅन इन युअर लाईफ. वेव्हिंग अँड सेविंग, तुम्ही वेव म्हणजे विणणे, सेविंग करू शकत असाल तर कॅन डिझाईन क्लॉथ, तुम्ही एक डिझाईन क्लॉथ करू शकता. यू कॅन बिकम ए टेलर, ड्रेस डिझायनर बनू शकता. टेलरच्या अबो स्टेज आहे, you can become a dress designer. In this way, first activity is given here, and I tell you student, you recognize your interest. तुम्ही तुमचा इंटरेस्ट रेकग्नाइज करा आणि त्याच्यामध्ये डेव्हलप करा आपलं स्किल, आणि तशा प्रकारचा आय शॅल बिकेम दिस टाईप ऑफ पर्सन, तशा प्रकारचं करिअर तुम्ही निवडण्याचा प्रयत्न करा. फॉर दिस थिंग दिस ॲक्टिव्हिटी इज गिवन. सेकंड ॲक्टिव्हिटी इज गिवन हेअर. See, the scene in the local market of a village, town, city is very attractive. People with different occupations sell their wares. Wares means article. Give the variety of activity at the local market. लोकल मार्केटमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटी चालतात तर त्या ॲक्टिव्हिटी इथे आपल्याला दिलेल्या आहे. त्या तुम्हाला वन ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर अँड यू हॅव टू राईट another activity I have given here. Selling flowers, selling grocery. सेलिंग, आपल्याला मार्केटमध्ये गेल्यावर तिथे काय भेटते, फ्लावर्स कोणी सेलिंग करताना दिसते, ग्रॉसरी म्हणजे किराणा माल, कोणी किराणा माल विकताना दिसते. आणखी आपल्याला 4 लिहायला सांगितले. आय हॅव गिवन हिअर. सेलिंग स्वीट्स, नमकिन्स, बँगल्स, आर्टिकल ज्वेलर्स, आर्टिफिशियल ज्वेलरीज, होममेड मेडिसिन्स, हे सुद्धा सेलिंग करताना मार्केटमध्ये दिसतात. सेलिंग फ्रूट्स, व्हेजिटेबल, होम अटेन्सिल्स, ब्युटी प्रोडक्ट, क्लॉथ, these are also seen in the market. Bantering, bargaining, discussing, joking, shouting, this activity was seen in the market. बॅन्टरिंग करणे म्हणजे कोणी जोक करते, बार्गेनिंग चालू असते का, गिव्ह मी दिस थिंग इन दिस रुपीज, अशा प्रकारे. डिस्कसिंग चालू असते, जोकिंग चालू असते, शाउटिंग ओरडत असतो कोणी व्यापारी. ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स अँड अदर प्रोडक्ट, ट्रान्सपोर्टेशन चालू असते. गुड्स कम इन द मार्केट अँड गुड्स गोज फ्रॉम द मार्केट. मुवमेंट ऑफ पर्सन अँड हँड कार्ट, मुवमेंट चालू असते पर्सन, पीपल गो टू अँड फ्रो, इकडून तिकडे जातात. अँड हँड कार्ट्स ऑल्सो गो हेअर अँड देअर. थर्ड ॲक्टिव्हिटी इज गिवन देअर. सी हेअर. इन ए व्हिलेज, टाउन, city, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. Give a list of requirement for his trade. Astrologer म्हणजे भविष्य सांगणारा. तर यू सी इन द मार्केट द ॲस्ट्रॉलॉजर तुम्ही पाहता. गिव ए लिस्ट ऑफ रिक्वायरमेंट, तर त्याला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते, कोणकोणत्या गोष्टी त्याच्याजवळ यू सी इन द मार्केट, तर त्या इथे द्यायला सांगितलेल्या आहे. 2 थिंग्स आर गिवन इन युअर टेक्स्ट बुक. पॅरॉट असतो, त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे एक पॅरॉट असतो केजमध्ये. देन ही ॲड ए कार्ड. तो पॅरॉट काय करतो, कॅड पिकअप करतो अँड टेल द फोरकास्ट सांगण्याचा प्रयत्न करतो तो ॲस्ट्रॉलॉजर त्या पॅरॉटच्या हेल्पने. आणखी काय काय असते, व्हॉट ही हॅज. अगेन ही ॲड कावरिश सेल, कवड्या असतात, आपण कवड्या त्याला म्हणतो कावरिश सेल्स. ऑब्स्क्युअर थिंग, काही ऑब्स्क्युअर म्हणजे आपण त्यांना डिफिकल्ट टू अंडरस्टँड, आपल्याला अंडरस्टँड होत नाही त्या अशा थिंग्स असतात. क्लॉथ असतो, कपडा असतो, त्याच्यावर समथिंग इज रिटन. माळ असते, त्याच्याजवळ माळा म्हणतो आपण माला. बीड्स, मोती असतात, त्याच्याद्वारे तो फ्लावर्स असते एक्सेट्रा. ऑल दिस थिंग्स द ॲस्ट्रॉलॉजर. आणखी काय काय असते त्याच्याजवळ, लेमन असते, ग्रीन चिलीज असते, सिंदूर, बुक्स, फोटोज ऑफ डेटी म्हणजे गॉडची फोटो असते. वॅन्ड म्हणजे एखादी स्टिक असते त्याच्याजवळ, काय आपण त्याला जादूची काडी अशी म्हणू शकतो एक्सेट्रा.
देन अगेन ही हॅज द थिंग, पंचांग, मिस्टिक चार्ट्स, त्याच्यावर 1 2 3 4 लिहिलेले असते. अशा प्रकारचे पाम्यारा रायटिंग, ताडपत्रावर म्हणजे एखाद्या याच्यावर लिहिलेलं आहे बा, पानावर लिहिलेला असे पाम्यारा रायटिंग असते. स्टिक असते, त्याच्याजवळ काठी असते. मॅट असते त्याच्या बसण्यासाठी किंवा समोर त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं असते त्या मॅटवर. दीज आर द थिंग्स द ॲस्ट्रॉलॉजर्स हॅड, अँड इन दिस वे he opens his shop. Another activity is given, fourth number activity is given. It is about the superstition. You think that cat cross your path, then you feel that something will bad happen. The fourth activity is given about superstition. There are certain unreasonable belief. आपला बिलीफ असतो, विश्वास असतो. अनरिजनेबल, त्याच्यावर काही कारणही नसते, ते अनरिजनेबल बिलीफ अमॉंग पीपल लिव्हिंग इन अवर सोसायटी. सर्टेन कॉमन इव्हेंट्स आर लिंक विथ सुपरस्टिशन, आणि त्याच्यासोबत काही इव्हेंट्स लिंक केलेले आहे. ट्रॅडिशनली एक व्यक्तीकडून दुसऱ्याकडे त्या तशा प्रकारचे ट्रान्सफर होत आहे. तर इथे काही इव्हेंट्स दिलेले आहे. लिस्ट सच इव्हेंट्स, तुम्हाला लिस्ट करायला सांगितलेली आहे. लिस्ट सच इव्हेंट, डिस्कस द सुपरस्टिशन लाईक विथ देम अँड मीन्स ऑफ देअर इरॅडिकेशन, आणि आपण त्या इरॅडिकेट कशा करू शकू या, तर त्याच्यावर तुम्हाला रायटिंग करायला सांगितलेलं आहे. यू आर टोल्ड हिअर टू गिव्ह सोल्युशन ऑन सुपरस्टिशन. सुपरस्टिशनवर, अंधश्रद्धा. सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा कशी निर्मूलन करता येईल. फर्स्ट यू आर टोल्ड हिअर टू गिव्ह सम सुपरस्टिशन, काही सुपरस्टिशन द्यायला सांगितलेलं आहे, आणि ते इरॅडिकेट करण्याचे काही सोल्युशन द्यायला सांगितलेलं आहे. फर्स्ट, हिअर इज गिवन इन द टेक्स्ट बुक टू यू, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. कॅट क्रॉसिंग झालं का आपली अंधश्रद्धा आहे का. वी थिंक दॅट समथिंग विल बॅड हॅपन, अशा प्रकारे आपण थिंक करतो. अनदर थिंग वी कॅन से टू कट द नेल्स ऑफ ॲट नाईट. ॲट नाईटमध्ये कोण जर आपल्या घरी नेल्स कापले, समथिंग बॅड विल टेक प्लेस. टू सी द वुमेन कॅरिंग एम्प्टी पिक्चर. इन द मॉर्निंग वुमन कॅरी एम्प्टी पिक्चर, देअर विल समथिंग हॅपन, अशा प्रकारे म्हटलं. टू किल द कॅट, आपल्या हातून जर कॅट किल झाली अनएक्सपेक्टेडली, सरप्रायझिंगली, तर समथिंग बॅड विल टेक प्लेस. टू टेक ए सॉल्ट ऑन द पाम, आपला तळवा आहे, तळव्यावर सॉल्ट घेणे, नमक घेणे, इट इज ए बॅड हॅबिट, आणि इट इज ऑल्सो ए सुपरस्टिशन आहे. टू ब्लो द बर्निंग दिया. दिया म्हणजे ऑइल लॅम्प, तर दिवा हा ब्लो करणे, विझवणे, ब्लो आउट करणे. टू ब्लो आउट, विझवला तुम्ही दिवा, तर समथिंग बॅड विल काय हॅपन. टू टच द ट्रीज ॲट नाईट. our forefather or our grandfather, our parent tells us don't touch the trees at night. नाईटला हात लावू नको. तर अशा प्रकारे दिस इज ऑल्सो वे टू टच द ट्रीज ॲट नाईट. टू हिअर द कॉज ऑफ क्रो. काव 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 करत असेल कावळे, क्रोज, तर देअर विल टेक प्लेस समथिंग बॅड. टू ब्लिंक द लेफ्ट आय. आपला आय जर लेफ्ट आहे काय होत असेल, ब्लिंकिंग होत असेल, म्हणजे तो फडफड करत असेल, तर समथिंग बॅड विल टेक प्लेस. मॅरेज ऑफ ॲनिमल टू वार्ड ऑफ ड्रॉट अँड ब्रिंग रेन. तर मॅरेज ऑफ ॲनिमलचं मॅरेज तुम्ही ड्रीममध्ये पाहिला, स्वप्नामध्ये पाहिलं, तर मग काय होईल, तिथे दुष्काळ पडेल. ड्रॉट म्हणजे दुष्काळ, ऑर ब्रिंग रेन, किंवा ओला दुष्काळ पडेल, खूप पाऊस येईल, अशा प्रकारे समथिंग बॅड इज टेल सांगितल्या जाते. देन अनदर थिंग इज हेअर, हँग लेमन अँड चिलीज. चिलीज आणि लेमन आपल्या घराच्या डोअर असते, डोअरच्या जवळ काय केलं जाते, हँग केल्या जाते. तर दिस इज ऑल्सो ए सुपरस्टिशन. हँग ब्लॅक डॉल ऑन द डोअर. डोअरवर काय केलं जाते, ब्लॅक डॉलसुद्धा हँग लटकवल्या जाते. सिंग आऊल ऑन द वे. आपण जर दिवसाला आऊल पाहिली तर देअर विल टेक प्लेस समथिंग रॉंग. डोनेटिंग अमाऊंट इन फिगर
ऑफ 11, 21, 51 अँड सो ऑन. अशा प्रकारे डोनेट आपण केले. वै डोंट डोनेट 50 रुपीज, 100 रुपीज, देअर इट इज ए गुड वोमेन. डोनेटिंग 11 रुपीज, 11 रुपीज आपण डोनेट करतो म्हणजे इट इज अ गुड वोमेन, चांगली गोष्ट आहे बा असं म्हटलं जातं. 21 रुपीज आपण इन्स्टेड ऑफ 20च्या व्यतिरिक्त आपण 20 रुपीज डोनेट करतो, 21 रुपीज डोनेट करतो. इट इज अ गुड थिंग, गुड वोमेन म्हणतो आपण. स्वीपिंग ऑफ होम ॲट नाईट, ॲट नाईटला जर घर स्वीप केलं, झाडलं, ते इट इज अ बॅड हॅबिट, इट इज अ सुपरस्टिशन दॅट समथिंग विल टेक प्लेस बॅड, काहीतरी बॅड होईल व अशा प्रकारे म्हटलं जाते. पेंटिंग ब्लॅक स्पॉट टू द इन्फंट, पेंटिंग ब्लॅक स्पॉट टू द इन्फंट म्हणजे ब्लॅक स्पॉट, काळे धब्बे दिसणे, तर पेंटिंग करणे लहान मुलांनी टू द इन्फंट, तर इट इज अ बॅड वुमेन, ही सुद्धा गोष्ट बॅड समजली जाते. देन देअर इज गिवन सम मीन्स टू एरॅडिकेट सुपरस्टिशन, काही गोष्टी आपण इथे करू शकतो का ज्याच्यामुळे एरॅडिकेट करू शकतो आपण, म्हणजे आपण निर्मूलन करू शकतो काही गोष्टीने, या ज्या सुपरस्टिशन आहे त्याला आपण घालवू शकतो. बाय कीपिंग सायंटिफिक ॲटिट्यूड, आपण सायंटिफिक अप्रोच घ्यायला पाहिजे. फाइंडिंग रॅशनल बिहाइंड देम, प्रत्येक गोष्टीमागं रिझन आपण फाइंड करायला पाहिजे. बाय एक्सपोजिंग देअर फाल्सूड, त्याची फाल्सूड, या गोष्टी खोट्या आहे बा, जसं का ब्लॅक कॅटनं आपला रस्ता काटला, तर रस्ता क्रॉस केला, तर ते फाल्सूड आहे बा, हे आपण एक्सपोज करायला पाहिजे. बाय क्रिएटिंग सोशल अवेअरनेस ड्राईव्ह, सोशल अवेअरनेस ड्राईव्ह म्हणजे समाजातून ह्या गोष्टी घालवायला पाहिजे, अवेअरनेस ड्राईव्ह करायला पाहिजे. थ्रू लिटरसी कॅम्पेन, आपण साक्षरता मोहीम चालवायला पाहिजे. कॅम्पेन मीन्स मोहीम. थ्रू स्टेज शोज, फिल्म, सॉन्ग, प्लेज अँड TV प्रोग्रामच्याद्वारे आपण हे घालवू शकतो. टेकिंग हेल्प ऑफ द लोकल NGO, NGO मीन्स नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, म्हणजे व्हॉलंटरीली कार्य करणारे काही ऑर्गनायझेशन आहे, त्यासुद्धा टेकिंग हेल्प, त्यांची हेल्प आपण घेऊ शकतो. ऑर्गनायझिंग वर्कशॉप, सेमिनार, सायंटिफिक फोरम्स ॲट स्कूल अँड कॉलेजेस, ऑर्गनाईज करू शकतो आपण वर्कशॉप, आणि त्याच्या माध्यमातून सेमिनार्स वगैरेच्या माध्यमातून आपण हे प्रोग्राम घेऊ शकतो. बाय सायंटिफिक थिंकिंग आपण ठेवायला पाहिजे. बाय डुईंग प्रॅक्टिकल ॲनालिसिस द्यायला पाहिजे. बाय डुईंग टाय अप विथ ऑर्गनायझेशन दॅट एक्सपोज द ट्रूथ थ्रू ॲनालिटिकल थिंकिंग, अशा काही संस्था आहेत, कामकाज ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्यासोबत आपण टायअप करायला पाहिजे. दे आर कॉल्ड, देअर डायरेक्ट प्रोग्रॅम, देअर लाईव्ह प्रोग्रॅम मस्ट बी प्रेझेंटेड ॲट अवर स्कूल, कॉलेजमध्ये आपले प्रेझेंटेड केले तर सुपरस्टिशन कॅन बी अवॉइडेड, या सुपरस्टिशन अवॉइडेड करा. टुडे डिअर फ्रेंड, we stop here. Our icebreaker activity is completed here. In next lecture we are going to see the first lesson, an astrologer's day. See my video, next video. Thank you very much student.